नमस्ते मॅडम, माझं नाव पियुष दळवी आहे. मी तुम्हाला भेटायला आलो आहे. मला काहीतरी तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि सजेशन मला पाहिजे त्याच्यामध्ये. मी ॲक्च्युली ना IT सेक्शनमध्ये कामाला आहे. म्हणजे खूप काम तर मी बरोबर करतो आहे, प्रॉपरली एकदम करतो आहे, पण जसं मला ग्रोथ आणि पाहिजे, इन्क्रीमेंट पाहिजे तसं मला भेटत नाही. खूप वर्ष झाली मी कामं करतो, पण मला तसं इन्क्रीमेंट आणि भेटत नाही, काहीच नाही. आणि आता तर कसं आहे की मुलींचं पण बघितलं तर ते पण चांगलं शिक्षक आहे आणि चांगल्या पोझिशनवर आहे. तर लग्नासाठी पण बघायला पाहिजे तर तसं मला काय असं भेटत नाही. मी ॲक्च्युली करतो आहे, पण ते प्रॉपर होत नाही. मला जसं मुली पण म्हणजे बघायला गेलं तर मग ते आहे त्या लोकांचं असतं मार्केटमध्ये. तर त्याच्यासाठी मग तुम्ही मला काय तुमचं वय काय आहे? 29 आहे. नमस्कार. आपल्या वास्तुराज भक्तिपथमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्री स्वामी समर्थ. पियुष, तुमचा एक छानसा तुम्ही एक प्रश्न घेऊन आलेला आहात. कारण आताशी IT सेक्टरमध्ये किंवा कोणत्याही अशा खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांवर वर्कलोड खूप असतं आणि वर्कलोडच्या मनाने पेमेंट कमी पडतं. नंतर वेळ त्यांना कुठे तुम्ही जाण्यासाठी पण देऊ शकत नाही आणि त्यामुळे आपला प्रश्न आहे की आपल्याला कुठे पेमेंटही नाही. आणि त्यामुळे खरंच आहे की आजकालच्या लग्नाच्या बाजारामध्ये मुली पण खूप शिकलेल्या असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्याही काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षामध्ये पूर्ण होणं हे मुलाला असं वाटतं की बाबा अपेक्षामध्ये पूर्ण होते. आणि मुलींच्या आईला पण असं वाटतं की आता माझी मुलगी एवढी शिकली आहे, मग तिथं पॅकेज आहे, तर मग माझ्या मुलीला खूप काही चांगलं मिळायला हवं. हे लग्नाच्याच बाबतीत नाही तर हे सगळ्याच बाबतीत असं की आपल्याला असं वाटत असं की आपल्याला खूप काही चांगलं मिळायला हवं. तर पियुष, आज तुम्ही जे आलेला आहात तर मी तुम्हाला असं सुचवू शकेल की आपण आपल्या वास्तुराजतर्फे तुमची जन्मतारीख पाहून किंवा तुमची ॲस्ट्रॉलॉजी पाहून तुमची तर कोणती दशा आहे, काय आहे ते सगळं पाहून तुम्ही काय करू शकता हे आपण पाहू शकतो. जर तुम्हाला मी सध्या नोकरीबरोबरच व्यवसाय करा असं काही सुचवलं तर तुम्ही ते करू शकता का? तुम्ही सुचवलं तर ते माझ्यासाठी जर चांगलं असेल तर ते मी करू शकतो. म्हणजे तिकडे जर मला ग्रोथ आणि सगळं असेल तर ते मी करू शकतो. तर आपण काय करू शकतो की आपल्या जन्मतारखेप्रमाणे जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण या सगळ्यांचा विचार करून आपण की तुम्ही काय करू शकता हे पाहू शकतो. कारण कसं असतं की काही पत्रिका ह्या सर्व्हिससाठी असतात तर काही पत्रिका ह्या बिझनेससाठी असतात. आता आपल्याकडे काही उदाहरणं पण आहेत की जे डॉक्टर झालेत पण ते नंतर अभिनय क्षेत्रामध्ये आलेले आहेत. उदाहरणार्थ डॉक्टर श्रीराम लागू आपण घेतले. तर काही लोक बिझनेसमध्ये गेल्यानंतर त्यांनी दुसरीकडे हे केलेलं आहे, वळवलेलं आहे व्यवसाय आपला. तर असे बरेच असतात. कारण का की त्यांचे निर्णय हे चुकीचे झालेले असतात आणि म्हणून आपण न्यूमरॉलॉजी आणि आता अगोदर कसं होतं की फक्त ज्योतिषशास्त्र पाहत होते, तर आपण न्यूमरॉलॉजी आणि ज्योतिषशास्त्र यांची एक सांगड घालून मी तुम्हाला एक बिझनेस सांगू शकते. आता कसं आहे की तुम्ही दुकान उघडायला गेलात तर तुम्हाला भांडवल पाहिजे, त्याचं नॉलेज पाहिजे, जागा पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता जर अफोर्ड करू शकत नसाल तर मी तुम्हाला काही बिझनेसच्या 1-2 गोष्टी सांगू शकते. एक म्हणजे काय आहे की तुम्ही डिजिटल मार्केटिंग जर केलं तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय की तुमचा एक फक्त लॅपटॉप की जो हे काम करू शकतो. तर त्याच्यामध्ये कमीत कमी इन्व्हेस्टमेंट, तुम्ही घरातून किंवा दिवसातून 2 तास जरी काम केलं तर ते खूप होऊ शकतं. कारण आधी नोकरी करून का की जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये जाऊन बसला त्याआधी आपण जन्मतारीख आणि हे पाहणारच आहोत. तर घरातून काम करू शकतात. घरातून तुम्ही इंटरनॅशनल डिजिटल मार्केटिंगद्वारे इंटरनॅशनल क्लायंटही तुम्हाला मिळू शकतात. सोशल मीडियावर तुम्ही ग्रोथ करू शकता. अनलिमिटेड अर्निंग तुमचं पोटेन्शियल तुम्ही वाढवू शकता. दुसरं ते आहे म्हणजे काय तर इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि डोमेस्टिक. आता तुम्ही जे मार्केटिंग आहे किंवा तुम्ही तुमच्या गोष्टी ज्या आहेत त्या ॲमेझॉन, मेशो ह्या प्लॅटफॉर्मवरून पण विकू शकता. मग यासाठी पण स्टेप्स आहेत. त्या स्टेपबद्दल देखील
आपल्याला माहिती मिळू शकते. आपल्या वास्तुराज भक्तिपद यांचा तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर आपण एक नवीन कंपनी सिस्टर कन्सर्न कंपनी ऑनेक्सा स्थापित केलेली आहे. तर त्याद्वारे पण आपण ते पाहू शकतो. पण यासाठी सगळ्यात पहिला आपण तुमची जन्मतारीख, तुमचं पूर्ण नाव आणि तुमचे ॲस्ट्रॉलॉजी याचा आपण अलाइनमेंट करूया. तर मला तुम्ही मग नंतर तुमचं सगळे डिटेल्स द्या. आपण नक्कीच बघू. आधी तुम्ही अर्निंग अँड लर्निंग करा. म्हणजे तुम्ही तुमची नोकरी चालू करा आणि दिवसातून 2 तास. तुम्हाला शनिवार रविवार सुट्टी असते का? हो, सुट्टी असते. मग शनिवार रविवार तुम्ही फुल डे देऊन थोडेसे तुम्हाला त्रास वाढेल, पण त्याआधी तुम्हाला ते सुटेबल आहे का, नंतर आपल्या ॲस्ट्रॉलॉजीनुसार तुम्ही काय तुम्हाला केलं तर तुम्हाला सक्सेस मिळेल. म्हणजे तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये जाणार आहात, तुम्ही इम्पोर्ट करणार आहात, तुम्ही एक्सपोर्ट करणार आहात, की तुम्ही डोमेस्टिक सेलिंग करणार आहात. मग तुम्ही काय करणार आहात, प्रोडक्ट करणार आहात, सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करणार आहात, हे सगळं आम्ही तुमच्या ॲस्ट्रॉलॉजी आणि न्यूमरॉलॉजीचा वापर करून तुम्हाला सांगू शकतो. अगदी इव्हन जर तुम्ही कोणतं प्रॉडक्ट घेतलं तर तुम्हाला सक्सेस मिळू शकतो, हेही आपल्याला आम्ही सांगू शकतो. की जेणेकरून तुम्ही आता IT सेक्टरमध्ये आहात पण तुम्हाला अपेक्षित यश नाही मिळत आहे. मग आता आपण पायापासून जर सुरुवात केली, न्यूमरॉलॉजीचा विचार केला, ॲस्ट्रॉलॉजीचा विचार केला तर तुमचा तुम्ही निर्णय पक्का करू शकाल आणि तुमचं जे डेस्टिनेशन आहे, तुम्हाला जे लग्न करायचं आहे, तुमचं इन्कम वाढवायचं आहे, तिथपर्यंत तुम्ही लवकरच नक्कीच पोहोचू शकाल असा मला विश्वास आहे. तर तुम्ही वास्तुराज भक्तिपदेला भेट दिलात त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही ही माहिती ऐकली असालच. आपण नोकरी की बिझनेस हे जर चॉईस करायचं असेल, यंग आहात तर आपल्या आयुष्याची काही वर्ष वाया न घालवता आत्ताच विचार करा, वास्तुराजशी संपर्क करा. जर तुमच्या ह्याच्यात बिझनेस असेल तर नक्कीच बिझनेसचा पाया रोवा आणि तुमच्या ह्याच्यात नशिबात तुमच्या न्यूमरॉलॉजीप्रमाणे जर नोकरी असेल तर तुम्ही नोकरीच करा. आणि मग यासाठी जर तुम्हाला काही कमतरता असेल तर आपण त्याच्यावर उपाय सुचवून तुम्हाला यशाच्या मार्गाकडे निश्चितच घेऊन जाऊ शकतो. तुम्हाला ही माहिती आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या तरुण मित्रमंडळींना जरूर पाठवा, कारण जेणेकरून त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी खूप काही मदत मिळू शकेल. धन्यवाद.